श्री स्वामी समर्थ अध्याय 18 श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाती. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादातयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाला यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता माणसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य, मग समर्थाजवळ येत घेऊन या दादासी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यासी द्यावी, कफन जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी श्री सान्निध्य आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊनी तंबोरी, भजन करीत आनंदी. समर्थे ऐसा समयासी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकासी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिताती तैसेची. उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून, जहाळे तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहून वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेट खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तयेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. एकूण ऐसा वचनाला समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करोनी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वहस्ते.
परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कपनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविते भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख केले अपार. लोळे समर्थाच्या चरणावरी, करुणा भागी पदरपसरी, विनवितसे नाना परी, शोक करी अपार. समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिज पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणूनी तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहोनी, क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नवेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. एकोणी मातेची उक्ती, दादा तीज प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासोनी. पुत्राचे एकोण वदन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होवन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी, बसून संस्था चालविली. ते दादाबुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदी. कलियुगी दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सूत, तैसेची दादाबुवा सत्य, भुवरी जगदोद्धारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.